नमस्कार मित्रांनो, मग कशी चालली तुमची तयारी? सर्व काही कन्सिस्टंट करणं गरजेचं आहे. जर स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जर उतरत आहात तर आपल्याला ही गोष्ट लक्षात असणे गरजेचे आहे की ही एक प्रोसेस आहे, ही आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. आपल्याला एकच दिवस सर्व काही करून चालणार नाही. समजा आज भरपूर अभ्यास केला आणि उद्या परत गॅप पडला, परवा दिवशी गॅप पडला, हे न होता आज थोडंसं, उद्या थोडं, परवा दिवशी, असं आपल्याला फक्त कन्सिस्टंट राहणं हे महत्वाचं आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षा विषय असा आहे की आपल्याला सर्वजणच एक्झाम्पल्स तर सॉल्व्ह करू शकतात. समजा काही उदाहरण आहेत, काही गणिताचे क्वेश्चन्स आहेत. आपण आपल्या चॅनलवर SK Maths 06 असं आपलं हँडलचं नाव आहे, युट्यूब चॅनलचं नाव SK Maths आहे. आपण या चॅनलवर मॅथमॅटिक्स हा विषय शिकणार आहोत. मॅथ्सचा विषय असा आहे की त्या वेळेमध्ये सर्वजणच ती गोष्ट सॉल्व्ह करू शकतात, पण कमी वेळेमध्ये कशी करता येईल यासाठी काही गोष्टी असतात. जसं की आपला आजचा टॉपिक आहे की स्क्वेअर्स. स्क्वेअर्स म्हणजे वर्ग. स्क्वेअर्स म्हणजेच वर्ग. स्पर्धा परीक्षेमध्ये जर उतरायचीच आहे तर 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ असणं गरजेचेच आहे. ते आपण आज वर्ग 1 ते 30 पर्यंत वर्ग लिहून घेऊ. आपली अशी सिरीज येत राहील. आता उद्या वर्गवरच असेल की समजा कोणत्या डिजिटचा वर्ग वगैरे कसा काढायचा. सध्या आपण 1 ते 30 पर्यंत पाठ असणं गरजेचं आहे. यासाठी 1 ते 30 पर्यंत वर्ग लिहून घेऊ. 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. 10 पर्यंत वर्ग पाठ असणं काही मोठी गोष्ट नाही. कारण तेच की 4 चा म्हणलं तर 4 चौक 16, 5 5 25, 6 6 36, 7 7 49, 9 9 81, 10 100 इथपर्यंत आपल्याला नॉर्मली पाठच असतात. आपल्याला इथून पुढे करायचंय 11 चा वर्ग 121. या गोष्टी सर्व पाड्यामध्ये येऊन जातात 10 पर्यंत. त्याच्यामुळे ह्याला काही स्पेसिफिक असं रेफर द्यायची काही गरज नाही, कारण ऑलरेडी पाठच आहेत. आपल्याला याच्या पुढं 11 ते 30 पर्यंत जायचं आहे. 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 196, 15 चा वर्ग 225, 16 चा वर्ग 216, 17 चा वर्ग 289, 18 चा वर्ग 324, 19 चा वर्ग 361, 20 चा वर्ग 400. हा बघा 20 चा वर्ग तर हा सोपाच आहे. 2 चा वर्ग केला 4 आणि या 0 साठी 2 0 आले. 21 चा वर्ग 441, 22 चा वर्ग 484, 23 चा वर्ग 529, 24 चा वर्ग 576, 25 चा वर्ग 625, 26 चा वर्ग 676. 24 चा 25 चा पाठ करणं सोपंच आहे. 25 चा 625 आहे आणि 24 आणि 26. 24 चा 576, 26 चा 676, 24 चा 576, 26 चा 676. 27 चा वर्ग 729, 28 चा वर्ग 784. हे बघा 28 चा वर्ग आहे 784 आणि 22 चा आहे 484. म्हणजे हे लिंक होऊ शकतं 484, 784. 29 चा वर्ग
841 आणि 30चा वर्ग 900. हे लिहून घेऊन पाठ करणं महत्वाचं आहे. मी थोडंसं साईडला होतो. या गोष्टी पाठ असणं खूप महत्वाचं आहे. आपण हळूहळू सिरीज आणत राहू. आता आज आपण हे अगोदर पाठ करा, त्याच्यानंतर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काही याला पण याच्या पुढे जे वर्ग आहेत समजा त्याला काढायच्या ट्रिक कशा आहेत त्या सर्व काही पाहू. आपला प्रवास हा चांगलाच राहील त्यामुळे आणि डगमगायचं काही कारण नाही. कधी कधी असं होतं की तयारी केली पण होत नाही. न व्हायचं कारणच हे असतात की आपल्याला ऍक्च्युअल पाथ माहित नसतो, एक रस्ता माहित नसतो, आपण कुठेही भरकटत असतो. त्यामुळे आपल्यासोबत सर्व काही क्लिअर होऊन जाईल. धन्यवाद.